अमित शहा यांनी अधिवेशनामध्ये 3 विधायक मांडली. ते विधायक कोणकोणते आहेत? त्यामुळे नेमकं खासदारांना एवढा संताप का झाला? असं नेमकं काय आहे या विधायकामध्ये? तर पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री यांनी जर काही गुन्हा केला तर त्यांना 30 दिवसापेक्षा जास्त दिवस आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नेमकं प्रकरण घडलं काय? केंद्र सरकार संविधानात आता मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. जर सादर झालेल्या विधेयकामध्ये गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये 30 दिवसापेक्षा जास्त काळासाठी अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज संसदेत सादर केलेल्या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना किमान 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाच्या शिक्षेच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आणि ते सलग 30 दिवस कोठडीत राहिले तर त्यांना 21व्या दिवशी पदावरून काढून टाकणे बंधनकारक असेल. अशा परिस्थितीत राष्ट्रपती पंतप्रधानांना पदावरून हटवतील, राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवतील, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मंत्र्यांना हटवतील. तसंच केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार उपराज्यपालांना असेल. वरील विधेयकामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की जर मंत्री किंवा मुख्यमंत्री कोठडीतून बाहेर आले तर त्यांना पुन्हा त्या पदावर नियुक्त करता येईल. गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे, एखाद्या मंत्र्याला ताब्यात घेतल्यास त्याला पदावरून काढून टाकण्याची सध्याच्या संविधानात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आता संविधानाच्या अनुसूचित 75, 164 आणि 239 ए मध्ये सुधारणा करण्यात येत आहे. अनुसूचित 75 हे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित आहे. अनुच्छेद 164 हे मुख्यमंत्री आणि राज्यातील मंत्र्यांशी संबंधित आहे. तर अनुच्छेद 239 ए दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी संबंधित आहे. या विधेयकाच्या कायद्यात रूपांतर झाल्यास ती संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. त्याचबरोबर हे विधेयक वाचल्यानंतर तेच विधेयक फोडून अमित शहा यांच्या तोंडावर फेकण्यात आलं. संविधान मांडू नका असं विरोधकांनी अमित शहा यांना घोषणा देऊन सांगितलं. पण त्यानंतर काही कागदाच्या कॉप्या अमित शहा यांच्या तोंडावर फाडून फेकण्यात आल्या आणि सभागृहामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. विरोधकांचं म्हणणं एकच आहे की हा कायदा फक्त तुम्ही आमच्यासाठी आणला आहे, त्यामुळे या कायद्याचा विरोध दर्शवतो आहे. या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल का? मंत्री आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसाठी हा कायदा चांगला आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.